सियावर रामचंद्र की जय. चित्रकूट पर्वतावरच्या शिखरावर घडलेला प्रसंग सीतामाईनी हनुमानाला सांगितला आहे आणि माझ्या हृदयाला झालेली वेदना तुम्ही त्यावेळीही सहन करू शकला नव्हतात आणि आजही माझं हृदय विदीर्ण झालं आहे, तेही तुम्ही सहन करणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे. जसा कावळ्याला धडा शिकवला होता तसा या रावणाला धडा शिकवावा हे सीतामाई सांगतात आणि हनुमान त्यांना आश्वस्त करतायत. आता मी परत जाईन आणि रामचंद्रांच्या पर्यंत आपला निरोप पोहोचवीन आणि रामचंद्रांना थेट इथे घेऊन येईल. मग या रावणाचा पराभव झालाच म्हणून समजा. सीतामाई म्हणतात, हनुमाना हे सगळं ठीक आहे रे, तुझ्यामध्ये हे अशक्यप्राय काम करण्याची क्षमता होती, तो 100 योजने समुद्र ओलांडून तू आलास, पण तुमची वानर सेना येऊ शकेल, त्यात आहे ते सामर्थ्य? या लंकेचा समुद्र कसा ओलांडून यायचा? बघा, संकटाच्या काळामध्ये हनुमंतांच्या मनामध्ये वाईट विचार येत होते. काय होईल? सीतामाई असतील का? रावणाने खाल्लं असेल का? की समुद्रात पडल्या असतील? की कुठल्या पर्वतावर पडल्या असतील? त्या जिवंत तरी असतील का? असे असंख्य विचार मनामध्ये येत होते. सीतेच्या मनामध्ये ही स्थिती आहे. देव असला काय किंवा अजून कोणी असलं काय, संकटात आलं की ती काय भावना होते? मर्यादा पुरुषोत्तम, अवतार देवाचा आहे, पण मानवी भावभावनांचा खेळ आणि तो हिंदोळा चालत राहतो. त्या विचारतायत कसं जमेल? एवढी सगळी वानरसेना तुमची 100 योजने सागर ओलांडून कशी येईल? रामचंद्रांना कसं येता येईल? लक्ष्मण कसा येईल? कसं होईल ते युद्ध? मधल्या काळात आकाशमार्गाने येणाऱ्या राक्षसांनी काही उपद्रव केला तर? हे सगळे प्रश्न सीतामाईंच्या मनामध्ये येत आहेत. मग हनुमान त्यांना सांगतायत की माते चिंता नसावी, आपल्या भावनांचा आदर ठेवून मी रामचंद्रांना निरोप द्यायला जातोय, पण या सगळ्या राक्षसांना धडा शिकवून त्यांना यमसदनी पाठवून त्यांचा पराभव करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एक पराक्रमी वानर आहे तर एवढा उपद्रव करू शकतो. माझ्या इतकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक पराक्रम असलेली वानर सेनेमध्ये आहेत. तुम्ही वानरराज सुग्रीवांचा पराक्रम ऐकलेला नाही, पाहिलेला नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय. जांबुवंतांचा पराक्रम तुम्हाला माहीत नाही. वालीचा पुत्र अंगद किती पराक्रमी आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझे सगळेच वानर सैनिक इतके पराक्रमी आहेत. नल, नील, जांबुवंत, सुग्रीव, आपण तर नावच सगळी सांगितली. या सगळ्यांचा पराक्रम किती आहे आणि ते 100 योजने सागर स्वतः पार करतील आणि रामचंद्रांना सहजपणे येथे घेऊन येतील. चिंता नसावी. एकेकाचा पराक्रम हनुमान सीतामाईला सांगू लागलेत. किती पराक्रमी आहेत ते, काय काय करू शकतात, हे आश्वस्त करणं असतं बरं का. सीतामातेलाच सांगणं की तुमच्या मनात जी धास्ती आहे ना, ती धास्ती ठेवण्याचं कारण नाही आहे. होईल, सगळं ठीक होईल, आम्ही पराक्रमी आहोत, आमच्यात बळ आहे, हे ते सांगणं असतं. आणि मग हनुमानाला उगीच वाटलंय आपल्याकडे कसं आहे, डेमो दिला पाहिजे. तो चित्रपट आहे ना कोणता, 3 इडियट, ते डेमो दिल्याशिवाय समजत नाही. तसं हनुमानाला वाटलंय की आपण एक डेमो दिला पाहिजे. एवढ्यानं भागणार नाहीये काम. या डेमोचे 2 परिणाम होतील. एक, आपला पराक्रम काय आहे, हे पराक्रमी वानरवीर कसे आहेत हे सीतामातेला कळेल आणि त्या आश्वस्त होतील. आणि दुसरं, तुझा कोणासोबत पंगा झालाय बाबा हे रावणाला कळेल आणि तो भयभीत होईल. एकाला आश्वस्त करायचंय, एकाला भयभीत करायचंय. एक पंथ दो काज. एकाच कृतीतून दोघांना संदेश गेला पाहिजे, एकाला आश्वस्त होण्याचा तर एकाला भयभीत होण्याचा. तो म्हणाला, माते माझ्या पराक्रमाची चुणूक दाखवू. आता हे अल्लड बाळ मातेंचं म्हणते, आई जरा गोंधळ घालू, आई जाऊ दे ना खेळायला, असं म्हटल्यासारखं काम आहे ते. थोडाच वेळ खेळून येतो गाई, थोडंच खेळून येतो, थोडा वेळच उन्हात थांबतो.
नाही म्हटलं ना असं आई म्हणते, पण बाळ हट्ट करतो, जरा खेळ दाखवूच दे ना, मला करूच दे ना, थोड्या वेळ खेळू दे ना. तेव्हा माता सीतेनी आपलं बाळ काय ऐकणार नाही आहे हे लक्षात येऊन, कर बाबा तुला काय करायचं ते कर असं म्हटलं. आणि मग काय, पडत्या फळाची आज्ञा. हनुमंत डेमो दाखवायला उत्सुक होते. त्यांनी ज्या क्षणी सीता मातेनी परवानगी दिली त्या क्षणी त्या अशोक वाटिकेत असा उपद्रव करायला सुरुवात केली. उचल झाड, उपस झाड टाकून दे, कुठलं छत मोडून टाक, झाड गदा गदा हलव, पक्ष्यांची घरटी पाड, अजून काय झाडावरची सगळी फळं पाड, फुलं तोडून टाक, विध्वंस विध्वंस म्हणजे विध्वंस. तिथल्या राक्षसी, तिथले राक्षस अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण हनुमान कसले गप्प बसतायत. अजस्त्र महाकाय उंचच उंच राक्षस आज प्रयत्न काढवायचा प्रयत्न करतायत, पण अडवता येत नाहीये. एका हाताने झाडाला पकडावं, गदा गदा हलवावं, उपटावून टाकून द्यावं. जे झाड हलवणं शक्य नाही अशा झाडाला मुळापासून उपसावून टाकून द्यावं, असले उद्योग हनुमंतांनी सुरू केलेले आहेत. आता त्या अशोक वाटिकेचं देखणं सुंदर रूपडं अक्षरशः उद्ध्वस्त दिसू लागलं होतं. कोणाला थांबायला तयार नाही, कोणी शस्त्र फेकून मारले तर त्याचा परिणाम होत नाही, काही नाही. या त्रिजटा तर म्हणतेच आहे की ती हसती आहे, तिला कळालंय की आपण जे स्वप्न बघितलं होतं ते खरं ठरत आहे. म्हणजे लंकेची अवस्था वाईट यायला लागलेली आहे. ती राक्षसींना सांगतेय की बघा आम्ही म्हटलं नव्हतं वाईट अवस्था येणार आहे. एक वानर एवढा उपद्रव करताय, एक मरकट एवढा उपद्रव करताय. तेव्हा त्या राक्षसी सीतामातेकडेच गेल्या. त्या म्हणाल्या, सीते कोण ग हा, तुझ्याशी बोलण्याचं धाडस कसा करू शकतो. तेव्हा सीतामाता त्याने तरी खरं सांगावं की हा हनुमान आहे. त्या म्हणल्या मला नाही माहीत कोण आहे तो. म्हणलं म्हणजे तुझ्याशी बोलत होता ना. ते म्हणाले अगं किती राक्षस वेगवेगळी रूप धारण करून मला रावणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रत्येक राक्षसाला मी ओळखते की काय. कदाचित मरकटाचं रूप घेऊन आलेला हा सुद्धा राक्षस असावा, त्यामुळे त्याला मी ओळखणं शक्य नाहीये. आता अजूनच गोंधळात भर पडते. कोण आहे सीतामातेला विचारावं आणि त्यांना सांगावं की बाबानो ह्या कोण होता, कुठून आलाय, रामाकडून आलाय का अजून कोणाकडून आलाय, कुठला मायावी आहे की खरंच शक्तिशाली आहे, याची माहिती घ्यावी आणि रावणाला जाऊन सांगावी. याचा विचार करत असताना सीतामातेने तर ओळखच नाही असं सांगितलंय. आणि बरं ओळख नाही इथपर्यंत ठीक आहे, कदाचित वेश बदलून आलेला, रूप बदलून आलेला तो एखादा महाभयंकर राक्षस असावा, तोही मायावी असावा आणि तो मायावी रावणाचाच संदेश घेऊन आलेला असावा, हे मला सांगण्याचा प्रयत्न असावा. अगं तो झाडं उपटून जे काही भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो माझ्या मनात भय निर्माण करावं म्हणून कदाचित असावा. बघा आता हनुमंताला भय निर्माण करायचंय रावणाच्या मनामध्ये, ते रावणाच्या मनात तर भय होतच आहे आणि हे म्हणतायत की हा माझ्या मनात भय उत्पन्न करावं म्हणून असं करतोय का. खेळावं लागतं असं. आणि मग एक राक्षसी पळत 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 रावणाकडे जाते, म्हणते महाराज महाराज गजब झाला. काय झालं एवढं असं, रावणाच्या राज्यात असा काय गजब करणारा कोण आहे. ते म्हणाले एक मरकट तुमच्या परवानगीशिवाय सीतेच्या जवळ गेलं, तिच्याशी बोललं आणि त्यानंतर अशोक वाटिकेचा विध्वंस करतोय. ते म्हणले माकड विध्वंस करतोय ते सांगायला मला आली, पकडायचं ना त्याला, मारायचं ना, हाकलायचं ना. ते म्हणले हाकलायसारखं नाही आहे ते. जे वृक्ष आम्हाला उपसणं शक्य नाही ते वृक्ष ते उपसतंय आणि टाकून देत आहे. त्याला एखाद्या सशक्त माणसाची गरज आहे, आणखी एका बलशाली माणसाची गरज आहे. रावणाने आपल्या राजसभेत बघितलं आणि किंकर नावाचा एक महाभयानक राक्षस होता. त्याला सांगितलं बघ कोण मरकट आलाय ते, त्याचा बंदोबस्त करून ठेव. आणि किंकर हनुमानाचा बंदोबस्त करण्यासाठी निघालाय. खरं तर हा किंकर हनुमानाचा बंदोबस्त करायला नव्हे तर तो त्या रावणाच्या अंताचा जो महाल उभारणार आहे त्याच्या पायाचा किंकर व्हायला निघालेला हा किंकर हनुमानासोबत काय करतोय
ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.